केशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान। विठ्ठलाला प्राणप्रिय असणारी तुळस आणि फुलांचा वापर करून या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे। आपण आहोत पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात। या ठिकाणी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। यामध्ये 5 टन फुलांचा वापर करण्यात आलाय। एकादशीच्या दिवशी तुळशी फुलांचा वापर सजावटीसाठी करण्यात येतो। झेंडू, शेवंती, गुलछडी, मोगरा अशा 5 टन फुलांचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय। पुण्यातील भाविक भारत भुजबळ या भाविकांना स्वखुशीनं ही फुलांची सजावट अर्पण केली आहे। यामध्ये 7 संत आणि विठ्ठल रुक्मिणीची फुलांमध्ये प्रतिकात्मक मूर्ती ही नामदेव पायरीजवळ तयार करण्यात आली आहे। या संपूर्ण मंदिराचं हे दृश्य अधिकच उठून दिसायला लागलं आहे, कारण अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं फुलांची आरास करण्यात आली आहे। फुलांची आरास आणि या फुलांच्या आरासीनं हा संपूर्ण मंदिर परिसर गजबजून गेला आहे। झेंडू तसेच शेवंती, गुलछडी, मोगरा अशा तब्बल 5 टन फुलांचा वापर या सजावटीमध्ये करण्यात आलाय। पुण्यातील भाविक भारत भुजबळ या भाविकानं स्वखुशीनं ही फुलांची सजावट केली आहे आणि यामध्ये 7 संत आणि विठ्ठल रुक्मिणी फुलांमध्ये प्रतिकात्मक मूर्ती ही नामदेव पायरीजवळ तयार करण्यात आली आहे। तर हे संपूर्ण दृश्य पाहण्यासाठी वारकरी देखील या ठिकाणी उत्साहात येत आहेत आणि वारकऱ्यांचा उत्साह हा शिगेला पोहोचल्याचं देखील पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह मी वर्षा नलवडे, NDTV मराठी, पंढरपूर।